नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2. त्याच्यामधीलच आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. आणि या लेसनमधला सगळ्यात शेवटचा टॉपिक आपला सुरू आहे, जो की आहे फर्टिलायझर्स. सो फर्टिलायझर्स म्हणजे काय? खतं. ओके, खत. सो 2 टाइप्स ऑफ फर्टिलायझर्स आर यूज्ड इन ॲग्रिकल्चर. कृषीसाठी, शेतीसाठी 2 प्रकारचे फर्टिलायझर्स, खतं वापरलं जातं. वन ऑफ दोज इज ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड अदर्स आर केमिकल फर्टिलायझर्स. ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय? सेंद्रिय खत. आणि दुसरं आहे ते म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स, केमिकल रासायनिक खतं. ओके. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल इम्प्रूव्ज विथ सॉईल कन्झर्वेशन ड्यू टू यूज ऑफ मॅन्युअर्स. मॅन्युअर्स म्हणजे काय? ऑर्गॅनिक मॅन्युअर्स, जे की खतं कावडंगपासून किंवा जे ऑर्गॅनिक आहे त्याच्यापासून तयार केलं जातं. तर त्याच्यामुळे काय होतं की सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि सॉईल कन्झर्वेशन पण होतं. नेक्स्ट आहे अपर लेयर ऑफ सॉईल इसेन्शियल इन ॲग्रिकल्चर इज फॉर्म ड्यू टू ह्युमस फॉर्मेशन. ह्युमस म्हणजे काय? जे काही सॉईलवरती जे काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मटेरियल असतं, म्हणजे आता सॉईल आहे तर सॉईलवरती दगड वगैरे असणार आहेत, त्याचप्रमाणे प्लांट्सचे लीव्ज वगैरे असणार आहेत. तर हे सगळ्यापासून ह्युमस एक लेअर तयार होतो. NPK कॅन बी अवेलेबल टू क्रॉप्स. इन सॉईललेस फार्मिंग, सॉईललेस म्हणजे ज्या ठिकाणी सॉईलची गरज नसते अशा फार्मिंगमध्ये हायड्रोपोनिक्स लिक्विड केमिकल फर्टिलायझर्स आर यूज्ड. तुम्ही बघितलं असेल की आजकाल सॉईल नसताना पण ते जे क्रॉप्स आहेत ते वाढू शकतात. तर मग ते त्यासाठी काय वापरलं जातं? हायड्रोपोनिक्स आणि लिक्विड केमिकल्स वापरले जातात. फॉर द फर्टिलायझर्स म्हणून वापरले जातात. हवेवर देर आर मोर हार्मफुल इफेक्ट ऑफ लिबरल यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. आणि तुम्हाला तर माहिती आहे की केमिकल फर्टिलायझर्सचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाईट परिणाम सॉईल्सवरती होतो. त्याच्यामुळे सॉईल्सची फर्टिलिटी वाढते, तेवढ्यापुरती वाढते, पण त्याच्यामधून आपल्यावरती पण ते येऊ शकतं, म्हणजे आपल्या अन्नामध्ये पण ते येऊ शकतं. इट इन्क्ल्यूड्स डिक्रीज इन फर्टिलिटी ऑफ सॉईल. तेवढ्यापुरतं जरी ती सॉईलची फर्टिलिटी वाढत असते तरी पण परत सॉईलवरती खूप परिणाम होतो आणि परत मात्र ती सॉईल पूर्णतः नापीक होते. नेक्स्ट आहे इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड्स म्हणजे काय? इन्सेक्ट्स मारणारं. साईड्स म्हणजे काय? टू किल. ओके, आपण आधी पण पाहिले साईड्स शब्द ज्या ठिकाणी येईल त्याचा अर्थ काय होतो? टू किल, कसला तरी मारणं. ओके, इन्सेक्टिसाइड्स म्हणजे इन्सेक्ट्सला मारणं. Though the natural immunity of plants can prevent the infections, use of insecticides is not under control. प्लांट्सची जी नॅचरल इम्युनिटी आहे ती पण काही प्रमाणामध्ये इन्फेक्शन्सपासून स्वतःला वाचवू शकते. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स इज नॉट अंडर कंट्रोल. पण आजकाल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्सेक्टिसाइड्स वापरलं जातं आहे की त्याच्यामुळे प्लांटवरती अजून हानिकारक परिणाम पण होऊ शकतात. Irrespective of the natural friends of farmers like frogs and insectivorous birds, pesticides are used on large scale for increase in yield. तुम्हाला माहिती आहे का की फार्मरचे फ्रेंड्स कोण आहेत? फार्मरचे फ्रेंड्स फ्रॉग्स आहेत, काही बर्ड्स आहेत जे की प्लांट्सवरती असणारे इन्सेक्ट्स खातात. पेस्टिसाइड्स आर यूज्ड ऑन लार्ज स्केल फॉर इन्क्रीज इन यील्ड. पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट अ टाईप ऑफ पॉयझन. पेस्टिसाइड्स म्हणजे काय? जे पेस्ट म्हणजे काय? इन्सेक्ट्सला वगैरे मारतात, तर ते पण एक प्रकारचं पॉयझनच आहे. आणि धिस पॉयझन एंटर्स द फूड वेब थ्रू वॉटर अँड फूड अँड इट्स बायोमॅग्निफिकेशन ऑकर्स. मग हे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये पॉयझन्स वगैरे टाकून म्हणजे पॉयझन्स वगैरे फवारून जे काही पेस्टिसाइड्स वगैरे फवारले जातात प्लांट्सवरती वगैरे, तर आता पाऊस जर पडला तर ते सगळं जे पेस्टिसाइड्स आहेत ते पाण्या थ्रू वाहत जाणार आहे. कशामध्ये? वॉटरमध्ये वगैरे जाणार आहे. आणि वॉटरमध्ये जी एक फूडवेब असते किंवा लँडवरती जी एक फूडवेब असते ती यामुळे डिस्ट्रॉय होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होतं? बायोमॅग्निफिकेशन होतं. ओके, सो नेक्स्ट आहे व्हेरियस पेस्टिसाइड्स लाईक DDT, मॅलाथोयन, क्लोरोपायरिफोन्स एक्सेट्रा हॅव बीन प्रूव्ह टू बी डेंजरस. आता या ठिकाणी तुम्हाला DDT पावडरचं इमॅज पाहायला मिळतं आहे. ओके, सो हे सगळे जे इन्सेक्टिसाइड्स आहेत तर ते काय आहेत की आता पेस्टिसाइड्स आहेत ते आता डेंजरस आहेत असं प्रूव्ह झालेलं आहे. याच्यामुळे काय होतं? एक तर फूड वेब तर डिस्ट्रॉय होते, पण त्याचा परिणाम पूर्ण लिव्हिंग वर्ल्डवरती होतो, आपल्यावरती पण होऊ शकतो. नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय खत. सेंद्रिय खत म्हणजे काय की जे नॅचरल सबस्टन्सेसपासून ऑब्टेन केलं जातं, ज्याच्यामुळे प्लांट्सवरती किंवा आपल्यावरती कुठलाही वाईट परिणाम नाही होत, साईड इफेक्ट नाही होत. नावडेज
ऑर्गॅनिक फार्मिंग अँड ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स हॅव बिकम बजवर्ड्स. बजवर्ड्स म्हणजे काय, एक ट्रेंड बनलं, एक फॅशन बनली आहे. काय, ऑर्गॅनिक फार्मिंग त्याचबरोबर ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स वापरणं ही एक फॅशन बनली आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आर बिंग अवेलेबल अँड डिमांड फॉर देम इज एव्हर इन्क्रीजिंग. ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स हे आजकाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची उपलब्धता पण वाढलेली आहे आणि लोक खूप याची मागणी पण करतात. उपलब्धता पण वाढलेली आहे आणि मागणी पण वाढलेली आहे. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स हॅव बीन यूज्ड ऑन लार्ज स्केल. केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात आणि these poisonous chemicals reached the human body through food and water and their adverse harmful effects on human and environment become apparent. आणि केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स वापरत असल्यामुळे, प्लांट्सवरती फवारत असल्यामुळे ते त्याच्या थ्रू ह्युमन बॉडीमध्ये पण येतं. कशामुळे, फूड थ्रू येणार आहे, वॉटर थ्रू येणार आहे आणि त्याचा ॲडवर्स इफेक्ट आपल्या बॉडीमध्ये पण दिसू लागतात आणि एन्व्हायरमेंटवरती पण उमटू लागतात. नेक्स्ट आहे व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक सॉईल फर्टिलिटी. सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय, जमिनीची सुपीकता. अँड पेस्ट इन्फेस्टेशन हॅव बिकम सिरियस. सो ॲज टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम्स, या प्रॉब्लेम्सवरती मात करण्यासाठी फार्मर्स आर ऑप्टिंग फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग आणि त्याच्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंगला जास्त महत्त्व देत आहेत फार्मर्स लोक, शेतकरी. इट इन्क्ल्यूड्स कंप्लीट बॅन ऑन केमिकल फर्टिलायझर्स. आणि याच्यामध्ये काय काय येतं तर केमिकल फर्टिलायझर्सवरती पूर्णतः त्याचा वापर न करणं किंवा त्याच्यावर पूर्णतः निषेध करणं. अँड पेस्टिसाइड्सचा वापर नाही करणं. अँड यूज ऑफ लोकल स्टडी व्हरायटीज अँड देअर बाय मेंटेनिंग नॅचरल बॅलन्स. आणि नॅचरल बॅलन्स मेंटेन ठेवणं, या सगळ्या केमिकल फर्टिलायझर्सचा वापर नाही करणं. सो नेक्स्ट आहे डेफिनेटली दिस इज अ वेलकम डिसिजन. आणि नक्कीच स्वागतार्ह असा डिसिजन आहे, कारण याच्यामुळे चांगल्या प्रकारची पिकं आपल्याला खायला मिळतील, चांगलं फूड प्रोडक्ट्स होणार आहे जर ऑर्गॅनिक फार्मिंग केली तर, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वापरले तर. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर दाखवलेले आहेत, जसं की ऑइल केक आहे आणि वर्मिकल्चर जे की अर्थवर्म्सच्या सहाय्याने केलं जातं. अर्थवर्म्स सॉईलमध्ये सोडून, अर्थवर्म्स काय करतात, गांडूळ काय करतं, सॉईल जे आहे तर त्याची सुपीकता वाढवतं, भुसभुशीत करतं सगळी माती, आणि त्याला आपण वर्मिकल्चर असं म्हणतो. आणि ऑइल केक्स एक प्रकारचं फर्टिलायझर आहे जे की ग्राउंडनटपासून वगैरे बनवलं जातं. आणि ऑइल केक्स एक खूप मोठं चांगलं फर्टिलायझर आहे जे की थोड्याशा प्रमाणामध्ये पण जर आपण ते वापरलं तर त्याचा खूप फायदा होतो. सो त्यानंतर आहे पुढे एपिकल्चर. एपिकल्चर म्हणजे काय तर मधमाशांचं कल्चर, म्हणजे मधमाशा कन्झर्व करणं, त्यांच्यापासून मध गोळा करणं, हे सगळं एपिकल्चरमध्ये येतं. सो एपिकल्चर रिलेटेड कोणाशी आहे, हनी बीजशी. यू मस्ट हॅव सीन द बीहाईव्ह. तुम्ही मधमाशांचं पोळं पाहिलं असेल. वर्स्ट मेथड ऑफ हार्वेस्टिंग ऑर कलेक्टिंग द हनी फ्रॉम these hives is driving away the bees by smoking the hive with burning torch and then cutting the hives into pieces. सगळ्यात वर्स्ट मेथड आहे बीजपासून हनी कलेक्ट करण्याची. ती म्हणजे त्याचे ज्या ठिकाणी पोळं असेल त्याच्याखाली आग लावली जाते किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आग लावली जाते, त्याचा जो धूर असतो तर त्या धुरामुळे त्या सगळ्या मधमाशा ज्या असतात त्या उडून जातात आणि मग जे बिहाईव्ह असेल तर ते कट केलं जातं आणि मग त्याच्यापासून तो मध मिळवला जातो. ही सगळ्यात वर्स्ट मेथड आहे, खूप म्हणजे धोकादायक आहे आणि त्याचबरोबर चांगली मेथड नाही आहे. दिस मेथड कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ हाईव्ह आणि लार्ज स्केल डेथ्स ऑफ बीज. आणि याच्यामुळे तो जो धूर तयार केला जातो बीज उडून जाव्यात तर त्याच्यामुळे बीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये मरण पण पावतात आणि ते जे हनी बीचं जे पोळं आहे तर ते पण डिस्ट्रक्ट होतं. वेवर इट इज इझी टू कलेक्ट द हनी विदाऊट डिस्ट्रॉईंग दी हाईव्ह अँड बीज. आणि अजून एक मेथड आहे की ज्याच्यामुळे मध पण गोळा होऊ शकतं, हनी पण मरणार नाही आणि आपल्याला मध पण मिळू शकतं आणि विदाऊट डिस्ट्रॉईंग ऑफ हाईव्ज. आणि त्याचे मधमाशीचं जे पोळं आहे तर ते पण डिस्ट्रॉय नाही होणार. इफ आर्टिफिशियल बी बॉक्सेस आर यूज्ड. जर आर्टिफिशियल बी बॉक्सेस वापरले तर. आर्टिफिशियल बी बॉक्सेस इथे दाखवलेले आहेत की याच्यामध्ये आर्टिफिशियल असतात ते बी बॉक्सेस, जेणेकरून ते असे म्हणजे डिस्ट्रॉय नाही होणार. जे ओरिजिनल नॅचरल असतात तर ते बीज स्वतःहून बनवतात, पण हे आर्टिफिशियल बी बॉक्सेस आहेत जे की आपण परत रियूज करू शकतो. मग मधमाशा याच्यामध्ये हनी गोळा करून आणतात आणि मग ते फक्त हनी याच्यातून कलेक्ट केलं जातं आणि हनी कलेक्ट करणारा हा जो माणूस आहे तर तो पण वेल पॅक्ड असतो, म्हणजे त्याला कोणी मधमाशी चावू वगैरे नाही यासाठी. ओके, सो नेक्स्ट आहे कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. मेडिसिनल प्लांट्स तुम्हाला माहिती आहे, तुलसी आहे, अडुलसा आहे.
सो इंडिया हॅज बीन गिफ्टेड विथ अ ग्रेट बायोडायव्हर्सिटी. भारतामध्ये खूप मोठी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे. इंडियन सिटिझन्स हॅव एस्टॅब्लिश्ड द हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशन विथ द नेचर. भारतीय सिटिझन्स जे आहेत तर त्यांनी नेचरशी एक हंबल आणि स्ट्रॉंग रिलेशन एस्टॅब्लिश केलेलं आहे. हंबल म्हणजे छान असं विनम्र रिलेशन नेचरशी एस्टॅब्लिश केलेलं आहे. ओके. सो त्याच्यानंतर आहे वी हॅव अ ग्रेट ट्रेडिशन ऑफ आयुर्वेदा. भारत देशाला खूप ग्रेट ट्रेडिशन म्हणजे काय तर परंपरा, म्हणजे भारताला आयुर्वेदाची खूप प्राचीन काळापासूनची परंपरा आहे. अँड दॅट क्युअर्स द डिसीजेस विथ द हेल्प ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आयुर्वेदा म्हणजे काय की असे त्याच्यामध्ये वनस्पती असतात की जे आपले डिसीजेस क्युअर करतात. विथ द हेल्प ऑफ नॅचरल सोर्सेस, नॅचरल सोर्सच्या सहाय्याने डिसीजेस बरे केले जातात. तर या ठिकाणी आपल्याला अडुलसा दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर नीम दाखवलेला आहे. सो इथे एक उपक्रम आहे की तुम्हाला लोकल प्लांटचं नाव लिहायचं आहे. त्याच्यामध्ये असणारे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स जसे की अडुलसामध्ये असतात पॅसिसिन प्रेझेंट दी लीव्ज, आणि त्याचा वापर आपण कफ झाल्यानंतर करतो. अडुलसाचे सिरप पण असतात. नेक्स्ट आहे ड्युरिंग अर्लियर डेज मेडिसिनल प्लांट्स वर कलेक्टेड फ्रॉम द फॉरेस्ट. आणि आजच्या काळामध्ये मेडिसिनल प्लांट्स फॉरेस्टमधून कलेक्ट केले जातात. हवेवर ड्यू टू डिप्लेशन इन फॉरेस्ट एरियाज, आणि फॉरेस्ट एरियाज कमी होत असल्यामुळे मेडिसिनल प्लांट्स आर बिकमिंग रेअर, आणि त्याच्यामुळे मेडिसिनल प्लांट्स खूप रेअर होत आहेत. लोकसंख्या वाढती आहे, लोकसंख्येला राहायला जागा नाही आहे, त्याच्यामुळे फॉरेस्ट कट केले जातात. आणि फॉरेस्ट कट केले तर मेडिसिनल प्लांट्स पण डिस्ट्रॉय होतात. मग आपल्याला हवे असणारे मेडिसिनल प्लांट्स आपल्याला मिळत नाहीत. सो त्याच्यामुळे मेडिसिनल प्लांट्स कन्झर्व करणं गरजेचं आहे, कल्टिवेशन करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण आपल्या घराच्या बाहेर शोची झाडं न लावता जर मेडिसिनल प्लांट्स लावले तर ते आपल्यालाही उपयोगाला येतील. त्यांचे स्पीशीज पण राहतील, म्हणजे नष्ट नाही होणार. ओके. एंडेंजर स्पीशीजमधले जर काही मेडिसिनल प्लांट्स आपण आपल्या घराच्या भोवती लावले, जागा असेल तर तरी पण ते चालू शकतं. फ्रूट प्रोसेसिंग. वी आर डेली यूजिंग व्हेरियस प्रोडक्ट्स प्रिपेअर्ड फ्रॉम फ्रूट्स. आपण फ्रूट्सपासून बनलेले अनेक पदार्थ रोज वापरत असतो. जसं की आंबापासून आंबावडी बनते, त्याचबरोबर रिअलचे ज्यूस वगैरे असतात, तर ते पण फ्रूट्सपासून बनवलेले असतात, जे की आपण कुठल्याही सीझनमध्ये पिऊ शकतो. ऑल आर कन्झ्युमिंग दी प्रोडक्ट्स लाईक चॉकलेट्स पण असतात वेगवेगळ्या फ्रूट्सच्या फ्लेवरचे, स्ट्रॉबेरीचे वगैरे. ज्युसेस असतात, जाम्स असतात, स्ट्रॉबेरी जाम, मँगो जाम, मिक्स फ्रूट जाम. अँड जेलीज, खूप चांगल्या वेगळ्या प्रकारचे जेली असतात, जसं की फलेरो चॉकलेट येतात, त्याच्यामध्ये पण मँगो, ग्रेप्स फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर असे सगळे फ्लेवर्समध्ये पण मिळतात ते. सो यासारखे प्रोडक्ट्स आपण कन्झ्युम करत असतो. ऑल दीज प्रोडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस्ड बाय प्रोसेसिंग ऑन फ्रूट्स. मग फ्रूट्सवरती प्रक्रिया करून हे सगळे फूड प्रोडक्ट्स तयार केले जातात, फ्रूट्सपासून बनवले जातात. फ्रूट्स आर पेरिशेबल ॲग्रो प्रोड्यूस. फ्रूट्स कसे आहेत? पेरिशेबल ॲग्रो प्रोड्यूस आहेत. म्हणजे पेरिशेबल म्हणजे नष्ट होणारे, नाशवंत आहेत. म्हणजे फ्रूट्स, एक फळ काय आपण एक वर्षभर नाही खाऊ शकत ना, म्हणजे एकच फळ आपण एक वर्षभर टिकवू शकतो का? तर नाही. ते फळ 4-5 दिवस टिकतं आणि त्याच्यानंतर ते नष्ट होतं, म्हणजे खराब व्हायला लागतं. सो ते नाशवंत आहे. इट नीड्स द प्रोसेसिंग इन सच अ वे दॅट इट कॅन बी यूज्ड थ्रू आउट द इयर. आणि त्याला अशा प्रकारे आपण प्रिझर्व केलं पाहिजे की ते आपण वर्षभर खाऊ शकतो. मग त्यासाठी त्याच्यावरती काही प्रोसेस कराव्या लागतात. जसं की जर आपण फ्रूट ज्यूस जर आपण तयार केला तर त्याच्यामध्ये थोडे प्रिझर्वेटिव्स टाकले तर ते जास्त दिवस राहू शकतं. फ्रूट प्रोसेसिंग इन्क्लूड्स व्हेरियस मेथड्स रेंजिंग फ्रॉम स्टोरेज इन कोल्ड स्टोरेज टू ड्राईंग. त्याच्यानंतर आहे सॉल्टिंग, एअरटाईट पॅकेजिंग, प्रिपेरिंग मुराब्बा, इव्हापरेटिंग एक्सेट्रा. मग हे जे फ्रूट आहेत किंवा जे फ्रूट आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून आणि प्रॉडक्ट्स तयार केले जाऊ शकतात. जसं की ते कोल्ड प्लेसमध्ये स्टोअर करणं, त्याचे जे पदार्थ आहेत ते बनवून कोल्ड प्लेसमध्ये स्टोअर केले तर ते जास्त दिवस जगतील. मग मँगोजचे वगैरे ड्राय केले जातात आणि ते पण खूप दिवस राहतं. मँगोज वगैरे त्याचे पार्ट्स ड्राय केल्यानंतर सॉल्टिंग केलं जातं. त्याच जसं की आवळ्याला वगैरे सॉल्टिंग केलं जातं. त्याच्यानंतर एअरटाईट पॅकेजिंगमध्ये पॅक करणं. त्याच्यानंतर आंब्याचा मुराब्बा तयार केला जातो, तर त्याप्रमाणे मुराब्बा वगैरे तयार करणं, इव्हापरेटिंग एक्सेट्रा. यासारख्या पद्धतीने आपण फ्रूट प्रोडक्ट्स जे आहेत तर ते तयार केले तर आपण फ्रूट्सचा वर्षभर आनंद घेऊ शकतो. सो अशा पद्धतीने हा लेसन होता सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, जो की आपण कंप्लीट केलेला आहे. याचे सगळे व्हिडिओज चॅनलवरती अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी एक आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओज पाहू शकता. त्याच्यामध्ये प्लेलिस्ट आहे, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सायन्स पार्ट 2ची प्लेलिस्ट मिळेल, ज्याच्यामध्ये सायन्स पार्ट 2चे आत्तापर्यंतचे सगळे जे काही व्हिडिओज आहेत तर ते चॅनलवरती अवेलेबल आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.